नमस्कार मित्र, मी आनंद लोहार. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज जर बघितलं तर पाणी हा विषय आपण घेऊन आलेला आहे. आणि पाणी मार्केटला प्यायचंच म्हणलं तर मार्केटला चांगलं पाणी कुठलं मानलं जातं तर भरपूर आहे. काही लोक म्हणतील ते आरओ फिल्टर केलेलं पाणी, त्याच्याही पेक्षा चांगलं पाणी प्यायचं असेल तर मार्केटला आहे पॅकिंग बॉटल, बिस्लरी किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्याही पेक्षा चांगलं पाणी प्यायचं असेल तर आज आपल्याला असं काही वेगळं पाणी बघायला मिळणार आहे जे आरोग्यदायी निरोगी आपल्याला ठेवू शकतं. जपानमधलं स्टार्टअप आहे. 50 वर्ष जुनी कंपनी, 1974 पासून स्टार्टअप आहे. 50 वर्षापूर्वी जपानमध्ये जेव्हा मशीन डिव्हाइस तयार झालं तेव्हा 20,000 मशीन गव्हर्नमेंट हॉस्पिटल लावले गेले होते रिझल्ट घेण्यासाठी. आता हे कशासाठी काम करतं? कसल्याही प्रकारचं कॅन्सर, पॅरालिसिस, शुगर, बीपी, थायरॉइड, मुळव्याध, अगदी कोड सुद्धा रिकव्हर झालेली भरपूर उदाहरणं आहेत. पण कंपनी दावा करत नाही की हे बरं होतं, पण लाखो लोकांना रिझल्ट आलेले आहेत. त्यामुळे याला जर बघितलं तर चमत्कार म्हणावा लागेल. आता हे आपल्याला पटतंय का? तर पटण्यासारखा विषय नाही, कारण मला पण पटलं नव्हतं. कारण तुम्ही म्हणा पाणी तर आम्ही इथनं मागं पिलेलं आहे, इथनं पुढं पण पिणार आहे. मग आपल्या पाण्यामध्ये यामध्ये काय फरक आहे हे जो पण बदल बघत नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही मिरायकल आहे का चमत्कारिक आहे का. जपानमधल्या 6,500 डॉक्टरने अपलोड केलेला आहे मेडिकल गेट डिव्हाइस म्हणून. भारतामध्ये कधी आलं? 2016 आलं. टाटा कॅन्सर हॉस्पिटलला बसवलेलं आहे, जिपुटर हॉस्पिटलला बसवलेलं आहे, शर्मा हॉस्पिटलला बसवलेलं आहे. त्याचे रिझल्ट कोणी घेतले का इंडियामध्ये? युवराज सिंग सर्वांना माहिती, क्रिकेटर, त्यांना कॅन्सर झाला होता. केमो देऊन ते बरे झाले असते, क्रिकेट खेळता आलं नसतं, पण या डिवायसची कृपा त्यानंतर टुर्नामेंट पण खेळले झाले. पण सध्या आपल्याला पटत नाही, कारण बदल बघावा लागेल, डिफरन्स बघावा लागेल. तर एनर्जी का ब्रँड आहे? चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. पाणी बदला आपलं आयुष्य बदला, आपलं स्लोगन आहे. आता मशीनच्या पाण्याचं नाव आहे केंजन वॉटर. केंजन वॉटर हा जॅपनीज वर्ड आहे. रिटर्न टू ओरिजिन. पूर्वीचे झरे होते बघा, वाते होते बघा, आणि त्यावेळेचे लोक किती वर्ष जगायचे? तर 90-100 क्रॉस करून काही लोक गेलेले आहेत, विदाऊट मेडिसिन सुद्धा गेलेले आहेत. पण हा सगळं ऍडव्हान्स लेवलचा आला. MRI आलं, सिटी स्कॅन आलं, प्रत्येक पार्टचा दवाखाना वेगळा, हार्टचा वेगळा, ब्रेनचा वेगळा, डोळ्याचा वेगळा, दाताचा वेगळा. मला सांगा, आयुर्मान वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? तर नक्कीच वाढायला पाहिजे, पण वाढलेलं नाही. कारण 60-70च्या पुढे जातोय का याची गॅरंटी नाही. मग असं का झालं? त्यावेळेच्या पाण्यामध्ये प्रॉपर्टी चांगली होती. सेम प्रॉपर्टी आपल्या मशीनच्या पाण्यातून मिळणार आहे. म्हणजे तुम्ही आम्ही जरी पाणी पित राहिलो तर 100 क्रॉस जगू शकतो विदाऊट मेडिसिन. आवडेल का नाही सर्वांना? प्रत्येकाला आवडू शकतं. याच्या पुढचा मुद्दा बघितलं तर माणसाच्या शरीरामध्ये किती टक्के पाणी? तर 70% पाणी आणि 30% आहार आहे. मग आपला फोकस कशावर होते? जेवणावरती का पाण्यावरती? तर भूक नसेल तर तिसरा टाइम जेवायला बसतो, पण पाणी टाइम टू टाइम कधी आपण पिले का? कधीही पिलेलं नाही. 90% लोक 1 ते 1.5 लिटरच्या वरती पाणी पित नाही. मग पाणी का प्यायला पाहिजे हे लोकांना अजून माहिती नाही. एखाद्याचं वजन 70 किलो असेल तर 50 किलो शरीरामध्ये पाणीच आहे. 20 किलो मसल्स किंवा आहार आहे. म्हणजे बॉडी मागते पाणी, आपण मात्र देतो. बॉडी मागते पाणी, आपण देतो जेवण. मग पाणी काय प्यायला पाहिजे? स्किनवर दिसतं तुम्हाला 85% पाणी लगलाय. किडनीने ब्रेनला 83% पाणी आहे. ब्लडमध्ये 94% पाणी आहे. लाल कलर काढला तर सगळं पाणीच आहे. 75% हार्टला मसाला पाणी आहे. डोळ्यामध्ये 95% पाणी आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन फोकस केला तर पाण्यावरती असायला पाहिजे, पण आपण देतोय आहार आणि व्यायामावरती, पाण्यावरती फोकस देत नाही. मग माणसाला आजार कशामुळे होतात याचा बारकाईने स्टडीज आपण केला. जेवण जेवतो ना, जेवण ते ऍसिडिकच आहे. पाणी पितोय ते पण ऍसिडिक. पाणी पितोय कुठलं पितोय? घराचं नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेलं की बिस्लरी बॉटल, आणि आदनं मधनं कोल्ड्रिंक पितोय. तर मित्रो, आज कोल्ड्रिंकच्या बाबतीमध्ये असं काय तुम्हाला बघायला मिळेल की आयुष्यात कोल्ड्रिंक प्यायचं राहू दे, कोल्ड्रिंकला हात लावायला सुद्धा भीती वाटेल, एवढं विषारी डेंजर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला शेवट पण बघितल्याशिवाय, आपल्याला हा डेमो बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. आपल्याला विषारी किती आहे ते आपल्याला लक्षात येईल. कारण पाहुण्यांना चहा दिला जातो, पाहुणा चांगला मानला जातो, पण कोल्ड्रिंक आलं की स्टँडर्ड मानलं जातं. मग ती स्टँडर्ड आहे का नाही ते आपण लाईव्ह मध्ये बघणार. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय? जेवतोय ऍसिडिक, पाणी पितोय ऍसिडिक, तर बॉडी ऍसिडिक होत्या. आणि बॉडी ऍसिडिक झाल्यामुळे जिथल्या सेल्स डॅमेज होतील तिथले आजार माणसाला चालू होतात. पॅनक्रियाचे सेल शुगर होते, किडनीचे सेल डायलिसिस करावं लागतं, किंवा चांगल्या माणसाला कॅन्सर आला. मग तो व्यसन तर नव्हतं, झाला ना कॅन्सर. मग आजाराचं मूळ कारण जर ऍसिडिक इंटेक असेल तर अल्कलाइन इंटेक घ्यायला पाहिजे. आणि मशीनच्या पाण्याने घ्यायला पाहिजे असं काही कंडिशन नाही. मार्केटमध्ये तुम्ही कसं घेऊ शकता? जर घ्यायचं म्हणलं तर दररोजच्या दररोज फळं खायला पाहिजे. शक्य आहे का? तर सर्वांना शक्य नाही. पण काय लोक म्हणतील निरोगी राहण्यासाठी फळं पण आम्ही खाऊ, पण फळं मार्केटला चांगली येतील का याची गॅरंटी आहे का? नक्कीच नाही. कारण सगळे पेस्टिसाइड आहेत. सेम प्रॉपर्टी जर मशीनच्या पाण्यातून मिळाली तर तुम्ही आम्ही पाणी पिऊन हेल्दी 100 क्रॉस जगू शकतो. म्हणजे आपल्याला हे अल्कलाइन आहे का नाही लाईव्ह मध्ये आपण डेमॉन्स्ट्रेशन बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही. आता पुढचा मुद्दा येतो, पाण्याचे 2च प्रकार आपल्याला आता पण माहिती आहेत, दिसते आपल्याला. एक म्हणजे गढूळ पाणी, दुसरं म्हणजे स्वच्छ पाणी. आता गढूळ पाणी आपण पितो का? कधी पित नाही. पण स्वच्छ पाण्यामध्ये सुद्धा बॅड बॅक्टेरिया आहेत, जसं की आपल्या नजरेला दिसत नाही. तुम्हाला कोणते? आपल्याकडे पाणी येतं ना,
फिल्टरवर येतं बघा, मोठे मोठे फिल्टर हाऊस आहेत, ग्रामपंचायत असू दे, कॉर्पोरेशन असू दे, फिल्टर हाऊसला काय वापरतात कधी विचारलंय? तर तुम्ही जाऊन चौकशी केला, इन्क्वायरी केला तर क्लोरीन आणि फ्लोराईड पावडर पोतीच्या पोटी टाकतात. पण असं कळतं का? पावडर टाकल्यानंतर क्लिनिंग झालं, पावडर काढून घेतात, पाणी सोडतात. तीच पावडर 90% लोकांच्या घराघरामध्ये येते, पाण्याबरोबर येते. आणि हेच पाणी आपण काय करतो, पितो. तर तुम्ही क्लोरीन आणि फ्लोराईड गुगलला नंतर सर्च मारा, त्याचे दुष्परिणाम जर वाचले तर पाणी प्यायचं राहू दे, पाण्याला हात लावायला सुद्धा भीती वाटेल. एवढं विषारी आणि डेंजर आहे. अगदी डॉक्टर रॉबर्ट राईटनी त्यांच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे की 93% कॅन्सर हा क्लोरीन फ्लोराईडमुळे होतो. पण याच्याकडे कुणाचंही लक्ष नाही. मग आपल्याला बघितलं, मग इतर लोक म्हणतील आमच्याकडे 40,000 आरो आहे, 50,000 आरो आहे, 1,00,000 आरो आहे. तर आरो किंवा फिल्टरमधनं क्लोरीन फ्लोराईड निघत नाही. या मशीनमध्ये एक पेन फिल्टर आहे, तो पहिला क्लोरीन फ्लोराईड बाजूला काढतो, चांगल्या पाण्याला आतमध्ये पाठवलं जातं, पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं जातं, इलेक्ट्रोसिस केलं जातं, अल्कलाईन पाणी वरनं आणि वेस्टेज पाणी बाजूला काढलं जातं, नको असणारे घटक बाजूला काढले जातात, जे की सगळंच आपण काय करतो, इंटेक करतो. थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय की क्लोरीन फ्लोराईड काढण्याची सिस्टीम कुठल्याही ह्याच्यामध्ये नाही, ओनली ऑन किंग वॉटरमध्ये आहे का नाही, पण ते लाईव्ह मध्ये बघणार आहोत. ह्याच्या पुढे जाऊन जर बघितलं तर चित्र कशाच दिसते बघा, आरोच आहे. आपल्याला 90% लोकांच्या घरामध्ये आरो बसलेला आहे. पण फॉरेनर तुम्ही सर्च मारला तर त्याच्यावरती बंदी आहे, बॅन आहे, वापरायचं नाही असं गव्हर्नमेंटने रूल केलेलं. का केलं असेल तर त्यांनी अभ्यास केला, त्यांच्या लक्षात आलं 92 ते 99% कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जे मानवी शरीराला गरजेचे घटक आहे ते TDS चेक करून काढून टाकले जातात. ज्यांच्या घरामध्ये आरो लागला ना, कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही. गुडघ्याची दुखणी, पाठीची दुखणी, मणक्याची दुखणी, शुगर, बीपी, थायरॉइड 100% आहे. म्हणजे आता आम्ही म्हणतोय का नाही म्हणत, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जागतिक लेवलची संघटना आपल्याला काम करते. स्क्रीनवरती दिसते तुम्हाला, त्यांनी काही न्यूज अलाउड केले होते आपल्या भारतामध्ये, पण आपल्या लोकांनी लक्ष दिलेलं नाही. काय म्हणतात बघा, WHO ने चेता रोका पाणी बसता मौत का कारण किंवा बिस्तरी ॲक्युपेनाची जे आहे हे तुम्हाला आम्हाला 93% बॉटल बंद पाणी तुम्हाला आम्हाला कॅन्सरकडे घेऊन जाऊ शकतो. तरी सुद्धा बाहेर गेल्यावर काय पितो आपण, बिस्तरीच पितो. बिस्लरीचं बाबा रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च केलं गेलं तर त्यामध्ये कॅन्सरला निमंत्रण घटक सापडलेले आहेत. प्यायला पाहिजे का बिस्लरी? नाही प्यायला पाहिजे, कारण ते घटक जे आहे ते आपल्याला प्लास्टिकच्या पाण्यामध्ये विरघळतं, म्हणून बहुतांशी लोकांना कॅन्सर सुद्धा झालेला आहे. त्यापेक्षा घातक घटक आपले कोल्ड्रिंकमध्ये गव्हर्नमेंट म्हणतो कोल्ड्रिंकची फॅक्टरी बंद करा, आणि तर त्याच्यावरती चेतावणी द्या, फॅक्टऱ्या बंद होणार नाहीत. करोडो रुपये लावले लोकांनी, पण चेतावणी मात्र दिली जाईल, डेंजरस टू हेल्थ. मला सांगा, सेल वाढेल का कमी होईल? तर नक्कीच वाढेल मित्र, कारण सिगरेटच्या पाकिटचं चित्र लावलं कशाचं, कॅन्सर झालेलं लावलं. लाल कलरचं स्टिंग आपल्याला मार्केट येतं, ते लिहिले लहान मुलांनी पिऊ नका. जास्तच कोण पितं तर लहान मुलंच पितात, लोक आपली उलट करतात. थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य काय, तुमच्या आमच्या शरीरामध्ये ऍसिडिक इंडेक्स जास्त वाढला आहे, तो बंद करून कमी करून आपल्याला अल्कलाईन इंटेक घेणं गरजेचं आहे. पाणी अल्कलाईन आहे का नाही लाईव्ह मध्ये आपण चेक करणार आहोत. याच्या पुढचा मुद्दा येतो, हे मिराकल आहे का, चमत्कारिक आहे का, किंवा अमृत म्हटलं तर चालेल. तर पाण्याला कधी अमृत म्हटलं जात नाही, पण आपण या पाण्याला अमृत म्हटलं जातं. जगामध्ये असं काही स्पेशल ठिकाणी बघा, त्या ठिकाणी लोक पाणी आणतात, पूजन करतात, पिऊन बऱ्याच लोकांचे आजारविधी केले जाते. जपानमध्ये शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि सगळ्या प्रॉपर्टी एकत्र करून आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये आणल्या. मला सांग रिझल्ट येणार का नाही? तर 100% रिझल्ट येऊ शकतो. तर कोणतं ठिकाण, एक म्हणजे गंगोत्रीच ठिकाण. गंगेचं काय मुखातलं पाणी आणतात, पिऊन बऱ्याच लोकांचे आजारविधी केले जाते, पूजन पण करतात, त्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार. गंगेला जायची गरज नाही, गंगा आपल्या घरी येणार आहे. त्यानंतर मुस्लिम लोक ऐकून असते बघा, जमजमचं पाणी, मक्का मधनाचं हातचं पाणी येतात, लाईव्ह वॉटर पिऊन बऱ्याच लोकांचे कॅन्सर केले झाले, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर तिसरं एक ठिकाण आहे काश्मीर जवळचं, हुंजा व्हॅली पोक म्हणून आहे, जगातील सर्वात सुंदर स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. त्यांची खासियत जर बघितलं, इथली 60 वर्षाची महिला बाळाला जन्म देते, 90 वर्षाचा पुरुष जिम करतो, मग किती वर्ष लागतात, 120-125 प्लस. तिथे दवाखान्याच नाहीत, हॉस्पिटलची आवश्यकता लागत नाही, कारण का पाणी हेल्दी आहे. ह्या म्हणजे पाण्यामध्ये प्रॉपर्टी मिळते, सेम आपल्या म्हशीच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. मग तुम्हाला बरोबर आहे जे बघितलं तर आपल्याला यामध्ये मिळणार आहे. त्यानंतर चौथं एक ठिकाण आहे, विराट कोहली सर्वांना माहिती आहे, फ्रान्सवरून 800 रुपये लिटरचं पाणी मागवत होतं, सेम प्रॉपर्टी मशीनच्या पाण्यामध्ये आहे, मागवायचं बंद केलं, विराट कोहलीच्या कधी मशीन लागलेलं आहे. मेक्सिको म्हणून ठिकाण आहे, जिथं बघितलं तर व्हीलचेअरवरती वेटिंग करून बसतात आणि पाणी पिऊन आजार बरं करून येतात, त्या पाण्यामध्ये प्रॉपर्टीमध्ये सेम आपल्या मशीनच्या पाण्यामध्ये मिळणार आहे. मग तुम्हाला बरोबर आहे, एवढं सगळं सांगायला आलाय, पटायला पण लागले. अशी काय टेक्नॉलॉजी या मशीनमध्ये की एवढ्या सगळ्यात चांगल्या प्रॉपर्टी मिळतं. तर मूर्ती लहान आणि कीर्तिमान म्हणलं तर चालेल, 1/1.5चं मशीन आहे, त्यामध्ये सोनं तुम्हाला सर्वांना माहिती, सोन्याच्या पेक्षा मागणं जो प्लॅटिनम आहे, त्याच्यापेक्षा मागणं टिटेनियम आहे. याच्यामध्ये टिटेनियमचे प्लेट्स आहेत, प्लॅटिनमचं कोटिंग केलेलं आहे, यातनं आयन अजून आपल्याला पाणी येतं. त्यामध्ये पाण्याला काय केलं जातं, पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं जातं, इलेक्ट्रोसिस केलं जातं आणि अल्कलाईन पाणी वरणं
आणि वेस्टेज पाणी बाजूला काढलं जातं. नको असणारे घटक काय केले जातात, बाजूला काढले जातात. हे जर बघितलं तर आपल्याला गरज नसतं. म्हणजे आपल्याला बघितलं तर याला पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं जातं, इलेक्ट्रोसिस केलं जातं, म्हणजे हात हलकं केलं जातं. हे पाणी तुम्हाला अर्धा लिटर प्या, 1 लिटर प्या, 1.5 लिटर प्या, 2 लिटर प्या, पाणी पिल्यासारखं वाटणार नाही. पण रेग्युलर पाणी जरा जर पिला तर पोट फुल होणार, गच्च होणार, कळकळ वाजेल. म्हणजे इथं बघितलं तर आपल्याला पाण्याचे 2 प्रकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत. एक म्हणजे मेलेलं पाणी, दुसरं म्हणजे जिवंत पाणी. तर मेलेलं आणि जिवंत कधी बघितलंय का? कधी बघितलेलं नाही. जे पाणी कुठं थांबतं ते पाणी मरतं, ते पाणी जड असतं. आणि जे पाणी वाहतं असतं ते पाणी हलकं असतं आणि ते पाणी काय असतं, जिवंत पाणी म्हटलं तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये बघितलं तर काही लोक म्हणतात मग ठीक आहे, मग आम्ही पाणी नेऊन वापरतो, किती दिवसामध्ये आम्हाला रिझल्ट येईल? तर पाणी नेऊन वापरला तर 3 महिने, 6 महिने, वर्षभर पण लागू शकतं. पण हायड्रोजन रिच वॉटर पिला तर 3 आठवड्यामध्ये रिकव्हरी मिळू शकते. ते हायड्रोजन जे आहे, जसं कॅल्शियम 290 मोलिक्युल्स आहे, व्हिटॅमिन ए 431 मोलिक्युल्स आहे, तसं हायड्रोजन हा 2 मोलिक्युल्स आहे. सूक्ष्म आहे, तो लगेच काय होतो, पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतो. त्याच्या आतमध्ये आपण जर पिलं तर 3 आठवड्यामध्ये रिकव्हरी आहे. तो लाईव्ह हायड्रोजन कसा आहे हे आपण लाईव्ह मध्ये आपण मशीनचं पाणी काढून बघणार आहोत. आपल्याला लाईव्ह हायड्रोजन बघूया काय होतं, कसं दिसतं. तर मशीन चालू करतोय मी, मशीन चालू केलेलं आहे. तर 9.5 टेस्ट काढतोय पाणी. हायड्रोजन आपल्याला लाईव्ह मध्ये बघायला मिळेल. आणि जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे मिराकल आहे का चमत्कारिक आहे. हायड्रोजन बघितलं दिसत असेल तुम्हाला, बारीक बारीक बबल्स आहेत. 35 सेकंद ते 1 मिनिटाच्या आतमध्ये डिझॉल्व्ह होतात, खालनं डिझॉल्व्ह होत चाललेल्या वेळा. त्याच्या आतमध्ये म्हणजे क्रोनिक डिसीज असेल, कॅन्सर, पॅरालिसिस किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर घरी मशीन लावल्याशिवाय पर्याय राहणार नाही. याला लाईव्ह हायड्रोजन म्हणतात. विराट कोहली 700 ml बॉटल 2700 रुपयाने घेत होते. हा लाईव्ह हायड्रोजन आपल्याला पाण्यातून मिळणार आहे, पाण्यामधून मिळणार आहे. तर पहिला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बघितलं तर काही लोक म्हणतील ठीक आहे, पाणी प्यायचंच आहे, अल्कलाईन पाणी प्यायचं असेल एवढा खर्च करायची गरज काय? अल्कलाईन बॉटल पण मिळतात मार्केटला 4-5 हजारला, त्यातलं पाणी पितो. तर अल्कलाईन पाणी वेगळं आणि अल्कलाईन आयनाइज वेगळं, यामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. काही डॉक्टर लोक सुद्धा कन्फ्युज करतात की अल्कलाईन पाणी ज्यादा प्यायचं नसतं. बरोबर आहे त्यांचं. मग अल्कलाईन पाणी कोणतं बघा, काकडीवर तुम्ही एकत्र केला तर अल्कलाईन बनतं, चुनखडी टाकला पाण्यात तर अल्कलाईन बनतं, दुधाचा सोडा टाकला तरी अल्कलाईन बनतं. त्याचे साईड इफेक्ट आहे, कारण याच्यामध्ये ऍडिशनल क्लोरीन फ्लोराईड आहे आणि ऍडिशनल केमिकल टाकलं जातं. त्याचं बायफर्गेशन करून कुठेही बाजूला काढलेलं नाही. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं लिक्विड केमिकल वापरलेलं नाही. जसं पाण्याला धबधब्याचं पाणी जसं आपटं देत होतं तसं पाण्याला क्रश केलं जातं, ब्रेक केलं, इलेक्ट्रोसिस केलं जातं आणि लाईव्ह वॉटर इथं आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला इथं मध्ये बघितलं तर स्पेशली ह्या पाण्यामध्ये 3 प्रॉपर्टी आपल्याला बघायला मिळतात. एक म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे, दुसरं म्हणजे अल्कलाईन वॉटर आहे आणि तिसरं म्हणजे मायक्रोक्लस्टर आहे. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे काय बघूया आपण. सफरचंद कट केलं थोडं काय होतं, काळं पडतं. लोखंड काय होतं, रस्ट पकडतं. जेवण एक दिवस फ्रीजला नाही काय होतं, खराब होतं. आता हे कशामुळे होतं, काय कारण असेल, कशामुळे होतं असं कोण सांगू शकतं? तर हवेमध्ये ऑक्सिडेशनची ताकद एवढी आहे की हवेमुळे सफरचंद म्हणजे ऑक्सिडेशनची ताकद एवढी आहे की हवेमुळे सफरचंद खराब होतं, हवेमुळे लोखंड रस पकडतं, हवेमुळे जेवण खराब होतं. मला सांगा पाणी आपलं कशामध्ये? पाणी जर बघितलं तर आपलं पाणी देखील हवेमध्ये आहे. मग हे पाणी जे आहे ह्या पाण्याला हवा खराब करत नाही, करत असणार आहे, पण कधी विचार केला का आपण? कधीही केलेला नाही. कारण तुमच्या आमचं चुक्या नाही. पाण्याला कलर नाही, पाण्याला गंध नाही, पाण्याला वास नाही, पाणी फ्रीमध्ये मिळतं, पाणी मुबलक मिळतं, पाणी कुठे उपलब्ध होतं. त्यामुळे आपण कधी विचार केला नाही, करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे येणाऱ्या पाण्याला पाईपलाईन लिकेज काढल्यानंतर बघितलं तर आतमध्ये काय असतं बघितलं, रस्टिक आहे. अगदी टाक्याचं आपल्या पाण्याच्या टाक्याचं स्वच्छ करायला काढल्या तर 1.5-2 इंच स्तर आहे. हे टॉक्झिन शरीरामध्ये जातात. म्हणजे शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर अटॅक येण्याचं मूळ कारण आहे. डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम आपलं पाणी करतं. पण एक लाईव्ह डेमो करूया. डेमो बघितल्याशिवाय तुम्हाला मला लक्षात येणार नाही हे मिराकल आहे का चमत्कारिक आहे का. तर आपल्याला बघितलं समजण्यासाठी म्हणून मी आपलं बघितलं तर आपल्याला बिटारियन हे घेत आहे. बिटारियन जखमेला नियंत्रण करण्यासाठी वापरलं जातं. विषारी आहे, पाण्यात टाकलं पिलं माणूस बेशुद्ध पडू शकतो, कदाचित मृत्यू ओढू शकतो. कारण बघा टॉक्झिन्स प्रत्येकाच्या शरीरामध्ये जायला लागल्या.
भाज्यातनं केमिकल, फळातनं केमिकल, सगळ्यातनं केमिकल जातं. केमिकल शरीरामध्ये गेले टॉक्सिन्स वाढतात. समजायचं म्हणून टॉक्सिन्स घेतले. आता 2 ठिकाणी मी बेटायने घेतोय. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही मिराकल आहे का चमत्कारिक आहे का. बघूया आपण आता काय होतं, काय फरक आहे बघूया. तर बेटायन जे आहे ते 2 ठिकाणी आपण घेतोय. दोन ठिकाणी पिटायन घेतलेलं आहे. तर टॉक्सिन्स वाटलं, अस्वस्थ वाटायला लागलं की पहिला पाणी पिऊन बघतो आणि पाण्यानं बरं वाटलं नाही तर आपण मेडिसिनकडे होतो. आता हे रेग्युलर पाणी जे आहे ते मशीनला कनेक्ट केलेलं कॉर्पोरेशनचं पाणी आहे. हे पाणी काय काम करतं बघू आपण. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही चमत्कारिक आहे का मिराकल आहे का. क्लिअर झालं का. तर क्लिअर झालं नाही. मग आपण डॉक्टरांच्याकडे जातो. डॉक्टर आपल्याला काय देतात, मेडिसिन देतात. तर लिम्सी नावाची गोळी बघा, कोविडमध्ये आपण जास्त खाली, व्हिटॅमिन सीची गोळी. तर एक केमिकल शरीरातला काढण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याने दुसरं केमिकल काय करतो आपण, ऍडिशनल काय करतो, ऍड करतो. म्हणजे गोळी खाल्यानंतर बॉडीमध्ये जाऊन काय काम करते बघूया आपण. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही चमत्कारिक आहे का. काय झालं, क्लिअर झालं. कधी क्लिअर झालं, गोळी खाल्यानंतर झालं. सेम काम जर मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या खाल्ल्याला चांगलं का पाणी पिल्याला चांगलं. तर पाणी पिल्याला कधी चांगलं, कारण केंगन वॉटर आहे 9.5 पेज मशीनमधनं काढलेलं आहे. हे पाणी काय काम करतं बघू आपण. वाव, चमत्कार बघा की तेच काम कशाने केलेलं आहे, आपल्याला पाण्याने केलेलं आहे. मग गोळ्या खाल्ल्याला चांगलं का पाणी पिल्याला चांगलं. तर पाणी पिल्यानं नक्कीच चांगलं, कारण गोळी विरघळायला बघा 1 तास वेळ लागेल. किती लागेल, 1 तास वेळ लागेल. हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात. पाणी लालसर झालेलं बघा, हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात. किडनी फेल होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. पहिला कोणाच तर किडनी फेल होत होती. आज बघितलं तर 100 मध्ये किती लोकांचा रेशो पडायला लागलाय, 60 ते 70% लोकांचा रेशो. हेच काम कशाने केलं, पाण्याने केलं. मग गोळ्या खाल्यापेक्षा पाणी पिलेलं कधी चांगलं, कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही हे मिराकल आहे का चमत्कारिक आहे. आता हे पुढचा मुद्दा जो आहे तो मुद्दा जो आहे तो ऑक्सिडेशन लेव्हलचे पोटेन्शियल, ओआरपी. तुम्ही आम्ही जर 30+ ओआरपीचं पाणी पित असेल, 30+ ओआरपीचं पाणी पित असेल तर भविष्यात तुम्हाला आम्हाला कॅन्सर होऊ शकतो. किती ना, 30+ ओआरपीनं. मग आपण पाणी कुठे पितोय, घरी असेल तर नळाचं फिल्टर केलेलं, बाहेर गेलं एक बिस्लरी बॉटल आणि आदनं मधलं कोल्ड्रिंक पितोय. मग नळाचं पाणी किंवा बिस्लरी बॉटलचं पाणी ओआरपी मीटर चेक केला तर डोक्याला हात लावा, 250 ते 300+. बापरे, आता पण माहिती नव्हतं म्हणून 250 ते 300+. कोल्ड्रिंक घेतलं 350 400+. आता पण माहिती नव्हतं म्हणून पिलं. इथून पुढे ज्या ज्या पाणी पिणार ते त्यावेळेला माझा चेहरा ठेवला. आम्ही आमचंच पाणी पिणार नाही. कारण बघा, प्लस ओआरपी काय होतं, सेल्स डॅमेज होतात, आजार बरे होणार नाही, निरोगी राहणार आहे. आणि मायनस ओआरपीमुळे डेअर झाले सेल्स नवीन तयार होणार, आजार बरे होणार, आपण निरोगी राहणार आहे. मग मायनस ओआरपी आपल्या पाण्यानेच घ्यायला पाहिजे अशी काही कंडिशन आहे. मार्केटमध्ये तुम्ही कसं घेऊ शकता. 100 मायनस ओआरपी तुमच्या शरीरामध्ये आणायचं असेल तर दररोजच्या दररोज ग्रीन टी प्यायला पाहिजे, संत्री खायला पाहिजे. शक्य आहे का. 1000 लिटरचं तेल जेवणासाठी वापरायला पाहिजे, पॉसिबल आहे का. तर नक्कीच नाही. तर पाणी बदलू शकतो. तर 1 ग्लास केंगन वॉटरचं पिला तर 16 कप ग्रीन टी पिल्यानंतर जी एनर्जी मिळणार आहे ते 1 ग्लासमध्ये मिळणार आहे. 1.5 लिटर आपण केंगन वॉटर पिला तर त्याची बरोबर करण्यासाठी मार्केटची 750 केळी घ्यावी लागतील, 553 ॲपल खावे लागतील. 553 ॲपल खायला चांगलं का 1.5 लिटर पाणी पिल्याला चांगलं. तर 1.5 लिटर पाणी पिल्याला कधी चांगलं, कारण हे जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात. कारण एवढं सिरियस सांगण्याचं तात्पर्य सांगतो, हे मशीन जपान गव्हर्नमेंटनं कुठल्याही गव्हर्नमेंटने अप्रोच केलेलं नाही आणि करणार पण नाही. पण भारताला मात्र 2025 नंतर अप्रोच करणार होतं. तर 25 आले काही जायचं आहे, 25 यायचं आहे. मग तुम्हाला असं कसं काय. तर WHO सांगितलं होतं बघा 2014-15 नंतर घराघरामध्ये शुगर पेशंट असतील. आज अवस्था काय, घरटी 1-2 पेशंट शुगरचे आहेत. तसं आम्ही म्हणत नाही, WHO म्हणतं येणाऱ्या 25 नंतर घराघरामध्ये कॅन्सर पेशंट असेल. तिची सुरुवात सुद्धा झालेली आहे. भारत हा नंबर 1ला आहे, महाराष्ट्र नंबर 1ला आहे, कोल्हापूर जिल्हा नंबर 1ला आहे. तुम्ही कुठं राहतो, कोल्हापुरात आसपास राहतो. तुमच्या घरामध्ये येणार नाही कशावर. पण आल्यानंतर डोकं धरून बसण्यापेक्षा वेळीच कंट्रोल केलेलं कधी चांगलं. आता प्लस का मायनस हे लाईव्ह आपण चेक करणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही हे मिराकल आहे का चमत्कारिक आहे का. तर वेगवेगळ्या प्रकारचे पाणी आपण घेतोय की आपल्याला लक्षात येईल की आपल्याला कशा पद्धत आहे. तर बिस्लरी बॉटल आहे माझ्याकडं, कोल्ड्रिंक आहे. एका ठिकाणी बघितलं तर कोल्ड्रिंक आहे, बिस्लरी बॉटल आहे, कॉर्पोरेशनचं पाणी आहे आणि हे केंगन वॉटर आहे. तर दिसत असेल तुम्हाला.
आता लाईव्ह मध्ये आपण पाणी घेणार आहोत. बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही की मिरॅकल आहे का चमत्कारिक आहे का. केंगन वॉटर लाईव्ह काढले होतं, ते घेतलेलं वॉटर घेतलेलं आहे. आता जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही मिरॅकल आहे का. तर कॅन्सर किती नव्हतं, +13 कॅन्सर होतं. ORP मीटर माझ्याकडे अवेलेबल आहे. तर याचा आपण ORP बघणार आहोत. कोल्ड्रिंकचं बघितलं तर याचे आकडे प्लस आहे. 470च्या दरम्यान इथे दाखवत आहे. 400 450 क्रॉस झालेला आहे. 469 68 70 म्हणजे 500 क्रॉस जाणार, प्लस आहे. याच्या पुढे वजा कुठलंही चिन्ह याच्यामध्ये दिसत नाही. त्यानंतर बघितलं तर आपल्याला हे बिस्लरी बॉटल आहे. ह्याचा ORP बघितलं तर किती आहे बघा, 490 498च्या दरम्यान आहे, प्लस आहे. याच्यामध्ये देखील वजा वगैरे चिन्ह कुठलंही नाही. त्यानंतर कॉर्पोरेशनचं पाणी जे मशीनला कनेक्ट केलेलं आहे याचा ORP किती आहे बघा, 300 प्लसच आहे. 390च्या दरम्यान आहे, 378 आहे, हे प्लसच आहे. त्यानंतर केंगन वॉटर 9.5H जर बघितलं तर याचं बघा, वाव जबरदस्त मायनस आलेला आहे. मायनस किती आहे बघा, 519. आणि लाईव्ह काढलं तर आपल्याला 500 600 700 मायनस ORP, -50 ORP मुळे मेक अ न्यू सेल्स तयार होतात. माणसाच्या शरीरामध्ये नवीन सेल्स तयार होतात. म्हणून ब्लड कॅन्सर सुद्धा रिपोर्ट आलेले आहेत. 550 क्रॉस झालेला आहे बघा, -550 आहे. ब्लड कॅन्सर सुद्धा रिपोर्ट आहे. शुगरच्या गोळ्या डॉक्टर कधी बंद करतात, कधी करत नाहीत. कारण प्रॉब्लेम आहे पॅनक्रियामध्ये. अल्फा बेटा डेल्टा सेल डिॲक्टिव्ह झाले, त्याला ऍक्टिव्ह करायचं काम करेल. जर बघितलं ह्याच्यामध्ये काढलं तर परत प्लस मध्ये जाईल बघा. बघितलं कोल्ड्रिंक घेतलं तर किती आहे बघा, 400 प्लस आहे. आणि हे जर बघितलं तर केंगन वॉटर घेतलं तर 500 मायनस वाढत जाईल. 500 वजा 500 पर्यंत आहे, -500. शहरामध्ये जाऊन काम करताना 100% काम करणार आहे. त्यामध्ये बघितलं त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर सगळ्याच ठिकाणी मीटर अवेलेबल होणार नाही. मीटर आपल्याला अवेलेबल होणार नाही. परंतु काही लोक म्हणतात मग आमच्या विहिरीचं पण पाणी -ORP आहे. तर माझ्याकडे ORP लिक्विड इंडिकेटर आहे. हे जगातील कोणत्याही पाण्यामध्ये हे जे 2-3 टेम्प टाकले, ज्या पाण्यामध्ये -ORP आहे त्या पाण्याचा कलर गुलाबी होतो. ज्याच्यामध्ये प्लस आहे त्याचा कलर बदलत नाही. कलरची भाषा आपल्याला कळते. बघूया, कोण टाकल्याशिवाय लक्षात येणार नाही. तर कोणता कलर यायला पाहिजे, गुलाबी यायला पाहिजे. हे कोल्ड्रिंक आहे, लहान मुलांना देतो आपण, पितो. 1 2 3 4 कोल्ड्रिंक आहे. त्यानंतर बिस्लरी ब्रँड आहे 1 2 3 4. त्यानंतर इथं बघितलं तर ह्याचा ब्रँड आहे नगरपालिकेचा 1 2 3 4. आणि केंगन वॉटर 1 2 3 4. वाव, बाकीचे कलर बदलले का बघा. याचा पण बदलला का, कोल्ड्रिंकचा कलर नाही बदलला. याचा बिस्लरीचा बदलला का, नाही बदलला. प्लस आहे. याचा बदलला का, नाही बदलला कॉर्पोरेशनचा. आणि त्याच पाण्याला कन्वर्ट करून दिलं 9.5H हेल्दी वॉटर. हे पाणी बॉडीमध्ये जाऊन काम करेल का नाही, 100% काम करणार आहे. म्हणून ब्लड जर बघितलं तर आपल्याला शरीरात जाऊन बॉडीमध्ये जाऊन काम करू शकतं, 100% करू शकतं. आता याला म्हणतात जिवंत पाणी. आता मेलेल्या पाण्याला जिवंत करण्याची ताकद देखील आपल्या केंगन वॉटरमध्ये आहे का नाही बघूया आपण. तर हे केंगन वॉटर प्यायला चालू केलं, काय फरक पडतो बघूया. वाव, बघितलं. आता कोल्ड्रिंक मी सांगितलं 400 500 क्रॉस आहे, प्लस आहे. 500 प्लस असेल तर एक घोट टाकल्यानंतर ह्या हायर प्रॉपर्टीला डॅमेज करायला पाहिजे. ज्यादा टाकायला नको, एकच घोट टाकून बघूया काय होते बघा. किती डेंजर झोन मध्ये आहे बघा. हे याला पण डॅमेज करतं, हे याला पण डॅमेज करतं, आणि याला पण डॅमेज करतं. अनेक डेमो बघितला तर आयुष्यात कोल्ड्रिंक प्यायचं राहते, कोल्ड्रिंकला हात लावायला सुद्धा भीती वाटेल. एवढं विषारी आणि डेंजर आहे. पण डोळ्यामागा अंधार आहे. बघितलं तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण केलेल्या आहेत, पण इतरांना पण प्यायला दिलेलं आहे अशा पद्धतीनं. आता हे प्रूव्हन आहे का, तर अमेरिकन अँटी कॅन्सर इंस्टिट्यूटचे फाउंडर मेंबर डॉक्टर रॉबर्ट राईट जगभरातले कॅन्सर पेशंट डॉक्टरांच्यावर शिकायला जातात. यांचं एक पुस्तक आहे किलिंग कॅन्सर नॉट अ पीपल. या पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे कॅन्सरमध्ये माणसाला केमो देतात. आता केमो दिल्यानंतर माणूस मरतो का कॅन्सरमध्ये, याचं उत्तर काय, तर मॅक्झिमम माणूसच जातो, कॅन्सर जितो. तर हिने म्हटलेलं आहे 10 वस्तू दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिल्या नंबरचं जे वस्तू आहे ते एनएचे कंपनीचं केंगन वॉटर 3 महिने देऊन बघितलं. त्या केसमध्ये त्यांच्या निदर्शनास असं आलं या केसमध्ये कॅन्सर होतो, माणूस जितो. 168 नंबर पेजवरती या डॉक्टरनी लिहिलेलं आहे की जसं गाड्यामध्ये रॉल्स रॉयल ब्रँड आहे तसं आयनॅझर इंडस्ट्रीमध्ये एनर्जी कंपनीचे केंगन वॉटरचे ऑप्शन नाही. आता ह्या डॉक्टरांचा मशीनचा पाण्याचा काही संबंध नाही. कारण मशीन आहे जपानचं, डॉक्टर आहेत अमेरिकेचे. जसं आपल्याकडे बायबल वाचला जातो तसं अमेरिकेमध्ये किलिंग कॅन्सर नॉट अ पीपल हे आपल्याला ह्याच्यासाठी आपलं बायबल सारखं वाचलं जातं.
कारण काही डुप्लिकेशन करणाऱ्या कंपन्या देखील मार्केटला आलेल्या आहेत. काही लोक गुगलला लगेच सर्च मारतात, ऑटो सर्च मध्ये की बाकीच्या गाड्या येतात. तसं इथं पहिले तर ह्याला देखील डुप्लिकेट करणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत, पण ब्रँड तो ब्रँडच आहे. कारण रॉयल्स रॉयलची तुलना डॉक्टर साहेबांनी केंगन ऑटोच्या एनर्जी कंपनी बरोबर केलेली आहे. पुढचे डॉक्टर आहेत डॉक्टर हिरोमिशी एमडी डॉक्टर. हिने तर कर केला 3,70,000 पेशंट केंगन ऑटो देऊन बिल केलं. यांचं देखील पुस्तक आहे, एन्झाइम बॅक्टर म्हणून पुस्तक आहे. पुस्तकामध्ये म्हणलेलं आहे द ड्रिंकिंग केंगन, लास्ट पेजला लिहिलेलं आहे द ड्रिंकिंग केंगन वॉटर कॅन हेल्प क्युअर ओबेसिटी. म्हणजे वजन देखील या पाण्याने कमी होऊ शकतं. व्हाईट कलरच्या याच्यामध्ये लिहिलेलं आहे बघा. म्हणजे हे चुकीचं लिहितील का? चुकीचं लिहिणार नाही. यांनी काय रिझल्ट घेतले, त्याचे फोटो काय आहेत आपल्याकडं. डिपेंडेंट एंडोस्कोपी होता, कोणतंही मेडिसिन नाही, कोणतंही औषध नाही, 3 महिने पाणी प्यायला दिलं, रिझल्ट बघा क्लिअर झालेला आहे. त्यानंतर महिलांना छातीचा कॅन्सर होतो ना, दवाखान्यात गेल्यानंतर रिमूव्हचा ऑप्शन दिला जातो, काढून टाकायला पाहिजे, नातेवाईकांना भीती घातली जाते. ह्याच पेशंटला 3 महिने पाणी प्यायला दिलं, रिझल्ट बघा क्लिअर झालेला आहे. त्यानंतरचा रिझल्ट आहे कॅन्सरमध्ये माणसाला केमो देतात, केमो दिल्यानंतर त्यांना कॅन्सरचे सेल्स मारायचे पण चांगल्या पण मतात त्वचा डेड केली जाते, जाळी जाते. याच पेशंटला 3 महिने पाणी प्यायला दिलं, रिझल्ट बघा नसा पूर्वीसारख्या तशा तयार होतात, म्हणून याला अमृत म्हणलेलं आहे. आता स्किनमध्ये फोटो दिसतोय तुम्हाला, या दोघांचं वय सेम आहे का डिफरंट आहे बघा. तर दिसायला वेगळं वाटतं, डिफरंट वाटतं, पण या 2009 सालचा फोटो आहे, या दोघांचं वय सेमच आहे, 70 वर्ष आहे. तर डाव्या साईडला असणारे व्यक्ती कोण आहेत, तर एनर्जी कंपनीचे सीईओ आहेत. यांनी जे बघितलं तर 50 वर्षापासून ज्यावेळेला मशीन तयार झालं तेव्हापासून त्या मशीनचं पाणी पितात, दुसरं कुठलंही पाणी पित नाहीत. वाढतात 70चे नाही वाढत, 40-45 वाढतात. आता ते कोपऱ्यामध्ये त्यांचा फोटो आहे, 83 वर्षाचे आहेत. ही व्यक्ती 100 क्रॉस जगेल का नाही, 100% जाऊ शकते. म्हणजे तुम्ही आम्ही पाणी पित राहिलो हे केंगन वॉटर तर 100 क्रॉस जगू शकतो विदाऊट मेडिसिन. आवडेल का नाही? प्रत्येकाला आवडू शकतं. अगदी बिल्स गेले आहेत, त्यांच्याकडे 40 मशीन आहेत, शाहरुख खानच्याकडे 4 मशीन आहेत, युवराज 20 मशीन आहेत, युवराज सिंगच्याकडे 4 मशीन आहेत. त्यानंतर बघितलं तर टाटा वापरतात, अंबानी, श्री रविशंकरजी वापरतात. हेमा मालिनी जाहिरात कशाची करते? केंट आरओची. घरामध्ये काय लावायला पाहिजे? केंट लावायला पाहिजे. धर्मेंद्र मात्र केंगन वॉटर लावलं. म्हणजे लोकांना दाखवायचं काय आणि आपली फॅमिली सिक्युअर करण्यासाठी वापरायचं काय हे प्रत्येकजण शोधत आहे. आता ही मोठी लोक आहेत, यांना सांगितलं चांगलं पाणी देणारं 1 कोटी रुपयाला मशीन बसतं. घेऊ शकत नाहीत का? 100% घेऊ शकतात. म्हणजे 3 लाखाचं काय निवडलं का? प्रोव्हन टेक्नॉलॉजी जगमाने असल्यामुळे. आता पुढचा मुद्दा जो येतो, अल्कलाइन पाणी काय प्यायला पाहिजे. अल्कलाइन बद्दल समज गैरसमज आहे. तुम्ही आम्ही जर बसलोय, सगळ्यांच्या रक्ताचा ब्लडचा कलर काय? रेड, लालच आहे. सगळ्यांच्या रक्ताचा कलर जसं लाल आहे तसं सगळ्यांच्या रक्ताचा पीएच देखील सेम आहे, 7.36 सारसर आहे. त्याच्या आतल्या पीएचचं पाणी पिलं तर सेल्स डॅमेज होणार आहेत, आजार बरे होणार नाही, निरोगी राहणार आहे. 7.5च्या वरचं जर पाणी पिलं तर डेड झाले सेल्स नवीन तयार होणार आहे, आजार बरे होणार, आपण निरोगी राहणार आहे. आता बघितलं तर निरोगी राहायला आवडेल का आजार राहायला आवडेल? तर ऑब्व्हियसली प्रत्येकाला निरोगी राहायला आवडेल. म्हणजे 8 पासून पुढच्या पेजचं पाणी प्यायला पाहिजे. ब्ल्यू कलर येतो यामध्ये, ब्ल्यू कलरचा पाणी आपल्याला प्यायला गरजेचं. हे डॉक्टर ऑटोबर आहेत, ह्यांना नोबेल पुरस्कार मिळाला. यांनी शोधून काढलं की ज्याची बॉडी अल्कलाइन एन्व्हायरमेंटमध्ये असेल त्याला कुठल्याही प्रकारचा कॅन्सर होणार नाही, झाला असेल तर तो रिव्हर्स होऊ शकतो. आणि हे शोधल्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. मग लाईव्ह मध्ये चेक करूया, जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही मिराकल आहे का चमत्कारिक आहे का. तर पुन्हा आपण काय घेतोय, वेगवेगळ्या प्रकारचे पाणी घेतोय. तर आपण कोल्ड्रिंक घेतलेलं आहे, त्यानंतर बघितलं बिस्लरी बॉटल घेतोय, मग कॉर्पोरेशनचं पाणी घेतोय आणि केंगन वॉटर घेतोय आपण. तर कोल्ड्रिंक यामध्ये घेतलेलं आहे, बिस्लरी 20 रुपयाची विकायची. ऑब्झर्व करायचं आहे पाणी सेम दिसतंय का वेगळं दिसतंय, थोडंसं बघायचं आपल्याला. त्यानंतर कॉर्पोरेशनचं पाणी जे मशीनला कनेक्ट केलेलं आहे ते पाणी आपण घेतलेलं आहे, कॉर्पोरेशनचं पाणी आहे. त्यानंतर आपण केंगन वॉटर 9.5 पेज घेणार आहोत. हे थोडंसं गुलाबी दाखवेल, मग अशी वॉल पेपर चेक केला होता, गुलाबी दाखवेल. तर बघूया आपण काय वाटतं, पाणी सेम वाटतंय का वेगळं वाटतंय? तर पाणी सेमच आहे. आता पाणी सेमच आहे, पीएच लिक्विड इंडिकेटर जसं लिटमस पेपर होतं माझ्याकडं, तर लिक्विड मी सेमच टाकणार आहे. सगळ्यांचे कलर सेम यायला पाहिजे का डिफरंट यायला पाहिजे? सेम असेल तर येस टाईप करा आणि डिफरंट असेल तर डी टाईप करा. बघूया काय उत्तर येतं. येस 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 येस. जर बघितलं तर आपल्याला सेम यायला पाहिजे असं काही लोकांचं उत्तर आहे, पण आपण टाकल्याशिवाय लक्षात येणार नाही. काय येते बघा आपण थोडंसं. हे कोल्ड्रिंक आहे, लहान मुलांना देतो आपण, पितो, कोल्ड्रिंक आहे. त्यानंतर 20 रुपयाचं विकतचं पाणी जे मार्केटला आपण विकत घेतो, जागतिक लेवलचा 1 नंबरचा ब्रँड आहे. त्यानंतर एक मशीनला कनेक्ट केलेलं पाणी आहे. त्यानंतर त्याच पाण्याला कन्वर्ट करून दिलेलं आहे केंगन वॉटर 9.5 पेज. काय झालं, कलर वेगळे आले का सेम आले बघा.
तर याचं पेज आपण बघणार आहोत. स्किनवरती दिसत असेल तर 2-3च्या दरम्यान पेज हायली ऍसिडिक आहे. हे कोल्ड्रिंक आहे, लहान मुलांना देतो आपण पितो. तर बिस्लरी बॉटल आहे, ह्याचं पेज जर बघितलं तर 5.5-6च्या दरम्यान आहे. अगदी ऍसिड विकत घेऊन प्या म्हणलं पिणार का आपण? कधी पिणार नाही. पण ही बॉटल खोल्यानंतर काय म्हणतो, ह्याच्यापेक्षा चांगलं पाणी कुठेही नाही. अगदी अशी काही लोक आहेत की पाणी थेंब सुद्धा टाकत नाहीत आणि बॉटल पण 5 वापरतात. का 20 रुपये दिले पिटायला पाहिजे. किती डेंजर झोनमध्ये आहे बघा आपण. तर ह्याचा पेज जर बघितला तर 7च्या दरम्यान आहे. क्लोरीन फ्लोराईड आहे, न्यूट्रल करण्यासाठी वापरलं जातं. त्याच पाण्याला कन्वर्ट करून दिलेलं आहे केंगन वॉटर 9.5 पेज. ब्ल्यू आलं, हेल्दी वॉटर कुठं म्हणतायत, हेच म्हणतायत. एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे की जबरदस्त आहे. मग आता काय लोक म्हणतील ठीक आहे, मग तुम्ही अल्कलाईन पाणी प्यायला सांगितलं आम्हाला, आम्ही अल्कलाईन पाणी प्यायला चालू केलं आणि आधीमध्ये आम्हाला पाणी प्यायला मिळालंच नाही, तर त्याचे साईड इफेक्ट होतील का? तर नक्कीच होणार नाही. एकदा बॉडी तुमची अल्कलाईन झाली तर मार्केटचं कुठले पाणी मॅचअप करून घेते, साईड इफेक्ट कुठल्या प्रकारचं होत नाही. बघूया आपण आता. हे कॉर्पोरेशनचं पाणी पिलं मध्ये काय फरक पडतो का बघा? नाही पडला. समजा हे पाणी बिस्लरीचं पिलं बाहेर, काय फरक पडतो का? नाही पडला. पण 15 दिवसासाठी बाहेर गेलो, केंगन वॉटर नेलं होतं, नेलेलं पाणी संपलं. जेवणाविना राहू शकतो, पाण्याविना राहता येणार नाही, कारण काहीतरी वेगळं घडू शकतं. म्हणजे मार्केटचंच पाणी प्यायला पाहिजे. मार्केट सगळं ऍसिडिक आहे, म्हणजे बॉडी ऍसिडिक झाली. घरी मात्र मशीन आहे, मशीन आहे. घरी आल्यानंतर कुठलं पाणी पिणार? केंगन वॉटर पिणार. परत अल्कलाईन मोड आहे तर ते काय बघूया आपण, चेक करूया. कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही चमत्कारी काय काय मिळायला. ह्याच्यावर मात्र काय फरक पडत नाही. त्याला 20 लिटर केंगन वॉटर प्यायला पाहिजे, तो न्यूट्रल होईल. किती लिटर प्यायला पाहिजे? 20 लिटर प्यायला पाहिजे. किती डेंजर झोन मध्ये आहे बघा. पण पार्टीला गेलो पेत नसतो, कोल्ड्रिंक असतं, लोक काय म्हणतात एक गोट तर संघ प्यायला लागतोय, नाहीतर जबरदस्ती पाजला जातो. एक गोट किती जीव घेणार, काय करू शकतो बघा. हे याला पण डॅमेज करतं, याला पण डॅमेज करतं आणि केंगनला पण डॅमेज करतं. अनेक डेमो बघितला ना, आयुष्यात कोल्ड्रिंक प्यायचं राहू दे, कोल्ड्रिंकला हात लावायला सुद्धा भीती वाटेल, एवढं डेंजर झोन मध्ये आहे. पण जो पण बघत नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही की मिराकल आहे का, चमत्कारिक आहे का. आता या पुढचा मुद्दा जो आपण घेणार आहे तर पित्त. पित्ताची गोळी भरपूर लोक खातात. पित्ताची गोळी खात असेल तर येस टाईप करा, खात असेल तर येस टाईप करा. ओके. तर आपल्या पित्ताची गोळी भरपूर लोक खातात. तर पित्तावरती आपण थोडंसं काम करणार आहोत. पित्त जर वेळीच कंट्रोल केलं नाही तर शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक, पॅरालिसिस येण्यापासून कुणी वाचणार नाही. पण फॉरेनला त्याच्यावरती काय बॅन आहे, बंदी आहे, वापरायचं नाही असं गव्हर्नमेंटनं रूल केलेला आहे. पण आपल्याकडे बघितलं तर का तिने अभ्यास केला त्याच्या लक्षात आलं 90% लोकांच्या किडन्या पेन किलरने पित्ताची गोळी झालेल्या आहे. पण आपल्याकडे मात्र ओपन आहे, लहान मुलं पण जातात, पॅन्टापोर्जल द्या, उमेश द्या, पॅन्टपोर्टी द्या. तर पित्ताच्या गोळीचं काम, कारण जर गोळीचं काम पाण्याने केलं, गोळ्या करण्यापेक्षा पाणी पिलेलं कधी चांगलं. मग आपण पित्त हे वेळीच कंट्रोल केलं नाही तर शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक येण्यापासून कुणी वाचणार नाही. पण त्या गोळीचं काम पाण्याने केलं तर 100% आपण हे करू शकतो, पाण्याचं काम करू शकतो. आता पित्त आपली लोक गोळ्या एवढे खातात तर बेडरूम मध्ये पण ठेवलं असतं, बाथरूम मध्ये पण ठेवलं असतं आणि कामाच्या ठिकाणी पण ठेवलेले असते. हेच आपल्याला काय करते, आपल्याला भविष्यात बाकीच्या गोष्टी होऊ शकतो. डॉक्टर सुद्धा पहिली गोळी देतात बघा, ही जेवणाच्या पूर्वी खावा, नंतर मग बाकीच्या गोळ्या खावा. मग गोळीचं काम पाणी करते का नाही आपण लाईव्ह मध्ये चेक करणार. त्यासाठी आपण बघितलं तर पण एक थोडंसं ऍसिडिक पाणी मागाशी चेक केलं होतं, हे पाणी ऍसिडिक आहे. समजण्यासाठी म्हणून घेतोय मी थोडंसं, कारण जो पण बघणार नाही. आता पीएच लिक्विड टाकल्यानंतर याचा पीएच कळेल आपल्याला काय येतो बघू आपण. 5.5-7च्या दरम्यान आहे, 7च्या दरम्यान आहे पीएच आहे, म्हणजे ऍसिडिक. आता हे 2 ठिकाणी आपण डिवायडेशन करणार आहोत. 2 लोक आहेत, 2 लोकांच्या 5च्या दरम्यान पीएच झालेला आहे. 2 लोक आहेत, हे 2 लोकांना ऍसिडिटी झाली, जळजळ. आता एक व्यक्ती काय करते, मेडिकलमध्ये जाते आणि गोळी खाते. माझ्या पॅन्टाप्रोजन म्हणून गोळी आहे, तर गोळी खाल्यानंतर शरीरामध्ये जाऊन बॉडीमध्ये जाऊन काय काम करते बघूया आपण. कारण हे जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे चमत्कारिक आहे का मिराकल आहे का. काय झालं, ब्ल्यू झालं, अल्कलाईन झालं. सेम काम जर मशीनच्या पाण्याने केलं तर गोळ्या खाण्यापेक्षा पाणी पिलेलं कधी चांगलं. तर केंगन वॉटर काय काम करते, तेच काम करते बघा. कारण हे पार्टिकल आपल्या किडनीमध्ये जातात आणि किडनी फेल होण्यापासून कोणी वाचलेलं नाही. तेच काम कशाने केलं, पाण्याने केलं. मग गोळ्या खाण्यापेक्षा पाणी पिलेलं कधी चांगलं, 100% काम करणार आहे. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे चमत्कारिक आहे का मिराकल आहे का. आता पुढे जाऊन जर बघितलं तर ज्या पुढचा मुद्दा जो येतो, हे मायक्रो क्लस्टर आहे का, पातळ पाणी आहे का. तर मेलेलं जिवंत हे आपण डॉक्टर पीटर ॲग्रे यांनी हे शोधून काढलं की आपलं पाणी जे आहे ते डेड वॉटर आहे. जिथं जे पाणी थांबतं ते डेड वॉटर आहे. ते 20 ते 25 मोलिक्युल्स आहे, नसामध्ये घुसत नाही. आणि केंगन वॉटर जे आहे ते 9.5 pH हे
5 ते 6 मोल घुसतात. नसामध्ये घुसून जिथं बिघाड आहे तिथं डेट झाल्याचे नवीन तयार करण्याचं काम केलं जातं. हे मायक्रो क्लस्टर आहे का, यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पीटर अग्रे, गुगलला देखील सर्च मारू शकता. त्यासाठी आपण डेमो बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही हे मिरॅकल आहे का, चमत्कारिक आहे का. त्यासाठी घरचा जिरा आणि हळद आपण घेतोय, कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे चमत्कारिक आहे का, मिरॅकल आहे का. आता 2 ठिकाणी आपण हळद घेतोय आणि 2 ठिकाणी आपण काय करतोय, जिरा घेतोय. फरक डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, फक्त थोडंसं डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे. हळद सेमच घेतोय, हळद सेम घेतलेली आहे, जिरा पण सेमच घेतलेला आहे. जिरा तर घरचा जिरा जो फोडणीला वापरला जातो आपण, तो जिरा आपण घेणार आहोत. तर जिरा देखील सेम घेतलेला आहे, तो घ्या आपण. आता एका ठिकाणी कोणतंही पाणी घेऊ शकता, मार्केटचं घेऊ शकता, कॉर्पोरेशनचं घेऊ शकता. तर मी मार्केटचं पाणी घेतो एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी आपण केंगन वॉटर घेणार आहोत. फक्त डिफरन्स बघायचं आपल्याला. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आपण केंगन वॉटर घेणार. दोघांना हलवलेलं नाही, फरक फक्त समजून घ्यायचा आपल्याला. काय फरक दिसतोय जाणवतोय बघा. तसं लक्षात आलं असेल, हे जे आहे ते 20 ते 25 मोलिक्युलचं पाणी असल्यामुळं ह्या पाण्याला जिऱ्यामध्ये घुसता आलेलं नाही. तेच पाणी केंगन वॉटर 9.5 आहे. हे कलर ह्याचा उतरलेला आहे. हे घुसून यातला जिऱ्यामध्ये घुसून यातला अर्धा भाग काढला. म्हणजे शरीरामध्ये जाऊन काम केलं का नाही 100% करणार. हे रात्री भिजत ठेवायला पाहिजे, त्यावेळेस सकाळी असं होईल. बॉडीमध्ये जाऊन काम केलं का नाही 100% काम करेल. तसंच आपल्या हळद घेतलेलं आहे, ही रेग्युलर पाण्याने पिवळी झालेली आहे, पण त्याच हलवलेलं नाही, त्याच केंगन वॉटर मात्र लाल झालेलं आहे. ही बॉईल करायला पाहिजे, उकळायला पाहिजे, म्हणजे आपल्याला हे अशा पद्धतीने होईल. म्हणजे बॉडीमध्ये जाऊन काम करत नाही 100% काम करणार आहे. हे जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे मिरॅकल आहे का, चमत्कारिक आहे का, हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर बघितलं तर मायक्रो क्लस्टर आहे, पातळ पाणी आहे, कारण हे आपण लाईव्ह मध्ये बघितलेलं आहे. आता या पुढचा मुद्दा जो येतो तो आपल्याला कशा पद्धतीने येतो, ब्युटी वॉटरचा डेमो फेशियल केलेला लोक जर, आता ही मशीन एकच आहे, 7 प्रकारचं पाणी देतं. आम्हाला ह्यात आल्यानंतर कळालं की पाणी 7 प्रकार आहेत. वरचं बटन आहे, ब्ल्यू बटन पण आहे, त्यामध्ये 9.5 पेज आहे, 9 पेज आहे, 8.5 पेज किडनीपेक्षा लहान मुलांसाठी आहे. हे जेवणाच्या अगोदर अर्धा तास, जेवणाच्या नंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही, कारण जेवतो आपण ऍसिड सुद्धा पचवण्यासाठी पाहिजे. जेवणाच्या मध्ये प्यायचं असेल तर ग्रीन बटन आहे त्याला, न्यूट्रल, जेवणाच्या मध्ये गोळ्या घालून ते पाणी पिऊ शकता, लहान मुलांना पण देऊ शकता, कारण लहान मुलांची बॉडी ऑलरेडी अडकली असते. त्यातनं ब्युटी वॉटर पण निघतं. फेशियल केलेला लुक जर पाणी मारून आला, फेशियल करायची गरज आहे का, गरज नाही. अँटी एजिंग होणार नाही, वयस्कर होणार नाही, सुरकुत्या पडणार नाही, 10 वर्षांनी येऊन डोळ्यात मारल्यानंतर चष्म्याचे नंबर हळूहळू कमी होतात, ते देखील ब्युटी वॉटर निघतात. आता काय लोक म्हणतात ह्यातलं वेस्टेज किती जातं, तर वेस्टेज 0% आहे. 0 म्हणजे याचा अर्थ हे सगळं पाणी करत असताना 4.5 वेस्टेज निघतं, ते पण वापरात येतं. तुमचं डॅन्ड्रफ असेल, केस गळतीचा प्रॉब्लेम असेल, केस सिल्की होण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी धुण्यासाठी सक्त निघतात, वाया जात नाही, ते देखील वाया जात नाही. आणि शेवटचं एक बटन आहे हाय अल्कलाइन 11.5 पेजचं बटन, ऑरेंज कलरचं बटन आहे. आता घरी प्रयोग करू शकता. आता भाज्यावरती वगैरे फवारणी केली जाते, फवारणी करत असताना काय वापरलं जातं, पीपी किट मास्क काढला जातो, का काढला जातो, त्यांना काय होऊ नये म्हणून. या फवारलेल्या भाज्या फळं कोण खातो, तुम्ही आम्ही खातो. घरी प्रयोग करू शकता. भाज्या आणायची मार्केटची 2 ठिकाणी डिवायडेशन करा. अर्धी भाजी रेग्युलर पाण्यात भिजत घाला आणि अर्धी भाजी आपल्या 11.5 पाण्यात घाला, थोडं त्यातलं पाणी काढा. रेग्युलर पाण्यात काही निघणार नाही, आपल्या याच्यातनं पूर्णपणे पेस्टिसाइड निघून जायचं. आणि हेच पेस्टिसाइड शरीरामध्ये जातात, म्हणून शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक, पॅलेसिस हे त्याचं मूळ कारणच आहे. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे करण्याचं काम करतं, अगदी करू शकतं. मग काही लोक म्हणतात भाज्याला फ्रूट वॉश आहे, फळं धुवायला फ्रूट वॉश आहे, आणू शकता, पण आज डाळीत केमिकल आहे ना, तांदळात आहे, नॉनव्हेजमध्ये आहे, ते कसं काढणार, तुझ्याला दुसरं ऑप्शन असणार नाही. ओनली ऑन 11.5 पेज. त्याचा देखील डेमो बघितल्याशिवाय तुम्हाला मला लक्षात येणार नाही हे चमत्कारिक आहे का, मिरॅकल आहे का. तर सगळ्यात जास्त मेजर आजार होण्याचं मूळ कारण काय, सगळ्यात जास्त मेजर आजार होण्याचं मूळ कारण काय, तर तेल आहे. तेलामुळे जर शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक, पॅरालिसिस येत असेल तर घरामध्ये जायचं, सांगायचं तेल बंद करा. घरातले लोक काय म्हणतील, तुम्ही तेवढं घरातून बाहेर जावा, कोणाचं काय करू, म्हणजे मार्केट तुम्ही बोलू शकत, मार्केटचं काम मार्केटला करावं लागेल. मग याच्यामुळे जर शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर, अटॅक, पॅरालिसिस येत असेल, ह्याला शहरातनं ब्रेक करून बाहेर काढण्याचा आजारातील करणार नाही. तेलाचं तेल आहे, 2 ठिकाणी मी घेतोय तेल. आता तेलकट खातो पाणी पितो, काय होईल, तेल परत तरंगणार का मिक्स होणार, तरंगणार असेल तर टी टाईप करा, मिक्स होणार असेल तर एम टाईप करा. ऍक्टिव्ह राहणं तुम्ही गरजेचं आहे, एम टाईप करा. बघूया आपण
येस येस येस, काही लोकांचे उत्तर यायला लागलेले आहेत, तर आपल्याला तरंगणार आहे असं उत्तर येणार आहे. तर बघूया आपण कोणते पाणी घेऊ शकता. हे मार्केटचं पाणी आहे. काय होते बघूया आपण. अगदी सर्वांचं उत्तर बरोबर आहे, तरंगणारच आहे. माणसाच्या शरीराची अवस्था हीच आहे, तेलकट खातो, पाणी रेग्युलर पितो, तेल बाहेर पडतच नाही, आतमध्ये चिकटतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल झालं, शुगर झालं, बीपी झालं, थायरॉइड झालं, मुळव्याध झालं, मूळ कारण हेच आहे. ह्याला ब्रेक करून जर शरीरातनं बाहेर काढला आजार होतील का, तर 11.5 पेजचं पाणी आहे जे मशीनमधनं काढलेलं आहे. हे पाणी काय काम करतं बघू आपण. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही हे चमत्कारिक आहे का मिरायकल आहे का. वाव, काय केलं बघा. तेलाला काय केलं, पूर्णपणे ब्रेक केलं, इमल्सिफिकेशन केलं. म्हणून बायपास ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा बायपास केलेला आहे. पण बायपास केला तर माणूस रिपेअर होतो का डॅमेज कडे जातो, तर डॅमेज कडे जातो. 100 ml सकाळी, 100 ml संध्याकाळी औषध म्हणून जर घेतलं, मेडिकेटेड वॉटर म्हणून घेतलं, तर लॉंग टर्मसाठी मेजर दवाखाने बघायची गरज नाही. आता हे पाणी काढत असताना यातनं वेस्टेज निघतं 2.5 पेज, ते सुद्धा वाया जात नाही, वापरात येतं. तुमची गँग्रीन जखम असेल, स्वराज जखम असेल, खाजकुज होत असेल, दाताच दुखणं असेल, माउथवॉश करण्यासाठी सॅनिटायझर वापरू शकता, फरशी पुसाय देखील वापरू शकता. हे बॉडीमध्ये जाऊन काम करत नाही, 100% काम करणार आहे. अशा पद्धतीने बघितलं तर हे आपल्याला 11.5 पेजचा डेमो आहे, तेलाचा डेमो आहे. आता या पुढे जर बघितलं, ह्याच्या पुढचा मुद्दा जो आहे, हे काम करतं का. हे सोरायसिस वगैरे आहे बघा, दाग धब्बे असतील ते क्लिअर होतं, कोणत्याही मेडिसिन आहे, कोणत्याही औषध नाही, स्किनवरती दिसते. अगदी कोड सुद्धा रिकवर होतो. कोड सुद्धा गेलेली भरपूर उदाहरणं आहेत. ज्याच्या मुलीला कोड आहे, मुलाला कोड आहे, त्याला अवस्था विचारा काय त्याच्या पप्पाची अवस्था आहे. आपल्या सांगण्यामुळे एखाद्याचा कोड जर नील झाला तर त्याची दुवा सहज बेसिक मी तिकडे 100%. एक स्किनवरती फोटो दिसतोय, श्यामजी भवन व्यक्ती आहे, कर्नाटकाला व्यक्ती आहे ना, ब्लड कॅन्सर झाला होता. त्यांनी सांगितलं होतं घरला न्या, खायला प्यायला घाला आणि सोडून द्या म्हणून. ह्या स्पेशलला 2016 साली कॅंगन ऑर्डर मिळालं. 17च्या निम्या असं झाला, 17च्या एंडिंगला असं झाला, 18ला असं झाला आणि 19ला असं झाला. हा पेशंट जर रिकवर येत असेल तर तुम्ही आम्ही शुगर, बीपी, थायरॉइड 100% येऊ शकतं. फक्त कॉन्फिडन्स देऊन, विश्वास ठेवून पाणी कंझ्युम करणं गरजेचं आहे. आता हे प्रोन आहे का, तर आपल्याला बघितलं तरी कोण कोण वापरतं. शिल्पा शेट्टी आहे, टॉप डॉक्टर सुभाष शर्मा आहे, हरभजन सिंग यांच्या देखील घरी मशीन लागलेलं आहे. आता 90% लोक पैशाच्या पाठीमाग लागलेत, पैशाच्या पाठीमाग येऊ लागलेत, आरोग्य दुर्लक्ष करतात, कमवलेले पैसे उतारत कसे घालतात, दवाखान्यात घालतात, मग पैसा पण राहतात आणि माणूस पण राहतात. इथं मात्र हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस हे तिन्ही गोष्टी आपल्याला भेटू शकतात. आता हे बघितलं तर 170 कंट्रीमध्ये विषय चालू आहे. युरोप कंट्रीमध्ये सुद्धा फास्ट चाललंय. युरोपमध्ये रूल आहे, एखाद्या डिव्हाइसचा रिझल्ट नसेल तर बॅन करतात, बंद करतात. तिथं देखील फास्ट बंद चालू आहे. आता काही लोक म्हणतात आरओ आहे का, नॉट आरओ. ISO 1345 गुगलला सर्च मारू शकता. ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या इक्विपमेंटला जे सर्टिफिकेट लागतं ते सर्टिफिकेट आहे, म्हणजे घरचा डॉक्टर म्हणलं तरी चालेल. तर फॉरेन कंट्रीमध्ये सुद्धा हे बारमध्ये सुद्धा वापरलं जातं. तर फॉरेन कंट्रीमध्ये बारला वापरलं जातं. आपल्याकडे ड्रिंक येण्याची संख्या कमी आहे, त्यामुळं आपल्याकडं इथं डेमो बघण्यात काय अर्थ राहत नाही. तर काही लोकांचं उत्तर आहे की आपल्याकडे सुद्धा ड्रिंक येण्याची संख्या भरपूर आहे आणि जी लोक ड्रिंक येतात त्यांच्या 90% लोकांचे लिव्हर डॅमेज आहे. लिव्हर डॅमेज झालं, पोटात पाणी झालं की माणूस कधी आउट होऊ शकतो. तर आपल्याला हे पाणी ड्रिंकवरती कसं चांगलं काम करतं हे बघायचं असेल तर आपल्या मोठ्या मिटिंगला आपण डेमो दाखवतोय त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर तिकडे दाखवूया का लाईव्हमध्ये आपण इथं करूया. जर येस असा बेसिस टाईप केला तर आपण लाईव्हमध्ये आपण इथं बघू शकतो. तर येस किती लोकांचं येते बघूया. जर मॅक्झिमम लोकांचं आलं तर आपण लाईव्हमध्ये डेमॉन्स्ट्रेशन दाखवणार आहोत. येस येस येस, अगदी एक मिलिटरी पण होते, त्यांच्या घरी आम्ही गेलो होतो. त्यांनी सांगितलं की मी 4 टँकर दारू पिलोय आतापर्यंत, मला तुम्ही दारू बंद कर म्हणायचं नाही, पण डॉक्टरने सांगितलं की लिव्हरला प्रॉब्लेम व्हायला लागलाय, तुमचं मशीन पाणी जर लिव्हरला काम करत असेल तर मी मशीन घ्यायला तयार आहे. म्हणजे हा डेमो बघितल्यानंतर त्यानं ते मशीन परचेस केलेलं आहे. म्हणजे कुणाला कुठला मुद्दा क्लिक होईल सांगता येत नाही. तर लाईव्हमध्ये डेमॉन्स्ट्रेशन बघितल्याशिवाय लक्षात येणार नाही की लिव्हर का डॅमेज होते, लिव्हर का डॅमेज होणार नाही. त्यासाठी कोणती ड्रिंक तुम्ही घेऊ शकता. तर मी 2 ठिकाणी ड्रिंक घेतोय, जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे मिराकल आहे का चमत्कारिक आहे का. तर थोडंसं आपण ड्रिंक घेतोय, जादा झाली तर थोडी ड्रिंक घेतोय. ओके, तर आता ड्रिंक घेतलेले आहे, 2 ठिकाणी ड्रिंक घेतलेले आहे. याचा पीएच चेक करावा लागेल, आपला पीएच चेक करायला पाहिजे. पीएच चेक केल्यानंतर लक्षात येईल याचा पीएच काय बघू आपण. मगाशी पीएच चार्ट आपण बघितला होता, 2 ते 3च्या दरम्यान पीएच आहे. जर पीएच जर बघितला तर 2 ते 3च्या दरम्यान पीएच आहे, म्हणजे हायली ऍसिडिक आहे. तर आपली लोकांची घेण्याची पद्धत कशी, पहिला काय ते पहिला मित्र येतो बिस्लरी, त्यानंतर त्यासोबत काय येतं, सोडा किंवा कोल्ड्रिंक येतं. टेस्टसाठी सोडा किंवा कोल्ड्रिंक येतं.
आणि चकना देखील ॲसिडिक आहे आणि धुवाधार बॅटिंग असेल ते ॲसिडिक आहे आणि जेवण सुद्धा ॲसिडिक आहे. त्यामुळे 90% लोकांचे लिव्हर डॅमेज झाले. आता ड्रिंक सेमच आहे, फक्त त्यानं मित्र बदलला. किंगन वॉटर 9.5 पेज मधून त्या व्यक्तीने घेतलं तर काय होऊ शकतं बघूया आपण. वाव, अल्कलाईन झालं. म्हणजे इथं जर बघितलं तर अल्कलाईन झाल्यामुळे त्याची लिव्हर वगैरे डॅमेज होणार नाही. आता आपण मीटरच्या साईडला देखील आपण चेक करणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला विश्वास पटणार नाही हे मिरॅकल आहे का चमत्कारिक आहे का. तर आपण मीटरच्या साईडला बघा +30 कॅन्सर होतो. तर याचा वारपी किती आहे बघा, 400 क्रॉस झालेला आहे. 400 क्रॉस झालेला आहे. 450 500 कडे जाऊ शकतो. हा प्लस आहे, याच्या पुढे वजा वगैरे चिन्ह नाही. आता ड्रिंक सेमच आहे, फक्त त्याने कुठलं घेतलं 9.5 पेज मधनं घेतलं. त्याचं वारपी किती आहे -400. 500 -500 झालेला आहे. अगदी -600 क्रॉस होऊन जाईल. म्हणजे त्याची लिव्हर वगैरे डॅमेज होणार नाही. जिथं 4 पॅक लागत असतील तर 2 पॅक मध्ये तो पॅक होतो. म्हणजे जिथं ज्यादा सुद्धा लागणार नाही. अशा पण बघितलं तर डेमॉन्स्ट्रेशन होतं. डेमो आवडला का? डेमो आवडला असेल तर येस टाईप करायचा आहे. डेमो आवडला असेल तर येस टाईप करायचा आहे. डेमो आवडला, पाणी आवडलं, पाणी पी आवडतं आणि मशीन घ्या आवडतं. आता आपण येतोय मशीनच्या प्राईजवरती. आता प्राईज किती लोकांना बघायचे? प्राईज बघायची असेल तर पी असं टाईप करा. पी टाईप करा चॅटबॉक्समध्ये.